श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. दासबोध दशक 7वा, चतुर्दश ब्रह्माचा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा निरूपण. या समासाच्या आतापर्यंत आपण 38 ओव्या पाहिल्या आणि शेवटी आपण असं जाणून घेतलं की जड गोष्टी ज्या आहेत त्या मानवाला माहीत करून घेता येतात. उदाहरणार्थ पृथ्वी तो खणतो आणि अनेक गोष्टी त्याला त्यामधून मिळतात, त्यामधून तो त्याच्यामध्ये शोध लावतो अनेक प्रकारचे आणि आपलं जीवन सुलभ करतो. ही झाली जड गोष्टींच्या बाबतीत. तसंच सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ हवा, ह्याचं सुद्धा शास्त्रज्ञांनी विश्लेषण केलं. त्यांना अनेक प्रकारच्या हवेचे प्रकार माहीत झाले आणि त्याचा उपयोग करून त्यांनी मानवी जीवन सुलभ केलं. प्रश्न असा येतो की जड आणि सूक्ष्म याच्या पलीकडे असलेला परमात्मा, सूक्ष्माती सूक्ष्म, तो कसा प्राप्त करावा? आणि त्याचं उत्तर आपल्याला या 38 ओव्यांपर्यंत समर्थाने असं दिलं की त्याला प्राप्त करायला त्याच्या सारखंच आपल्याला स्वस्वरूप प्राप्त करून घ्यावं लागतं, तरच आपण परमात्मा त्याचं दर्शन होऊ शकतं किंवा आपण स्वतः परमात्मा आहोत ही जाण आपल्याला येते आणि आपण स्वतःच परमात्मा स्वरूप होतो. त्याला दुसरा उपाय नाहीये कुठल्याही प्रकारचा. जड आणि सूक्ष्म याला उपाय आहेत, मानवाच्या आवाक्यात येते. परंतु सूक्ष्मातून सूक्ष्म एवढी एकच गोष्ट आपण करू शकतो की त्याप्रमाणे आपण होणं, आपण परमात्मा स्वरूप व्हायचं. आणि या परमात्मा स्वरूप व्हायचं हे अनेक ज्ञानी लोकांनी या अगोदर लिहून ठेवलेलं आहे. याचे अनेक दाखले समर्थांनी आपल्याला दिले आतापर्यंत, की जेणेकरून साधकांना विश्वास बसावा की परमात्मा आहे, तो आपल्याला संसार करूनही साध्य होणारा आहे. अशा प्रकारे इथपर्यंत आपण या समासाचा अभ्यास केला. आज आता ओवी क्रमांक 39. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित जे जन तयासी हे कळेना. अनेक थोरा मोठ्यांची उदाहरणं समर्थांनी दिली आपल्याला की आत्मज्ञान निश्चित प्राप्त होऊ शकतं, त्यायोगे आपल्याला दर्शन होऊ शकतं, आपण आत्मपरब्रह्म स्वस्वरूप प्राप्त करू शकतो, हा विश्वास त्यांनी दिला आपल्याला. आणि असं असून सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांच्यासाठी ओवी त्यांनी लिहिले की म्हणून या मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन. जो इतकं सांगून सुद्धा या आत्मज्ञानावर विश्वास ठेवत नाही, या आत्मज्ञानावर विश्वास ठेवत नाही, त्याचं पतन निश्चित होतं समर्थ म्हणतायत. पतन होतं म्हणजे काय? तो या जडामध्ये भौतिकामध्ये फेरे घेत राहतो सतत, अव्याह जन्मोजन्मी जन्मोजन्मी, किती अनंत काळ. कारण तो या आत्मज्ञानावर विश्वास ठेवत नाहीये. थोरा मोठ्या बुजुर्गांनी जे सांगितलं, म्हणजे समर्थांनी छोट्या मोठ्या संतांपासून भगवद्गीतेपर्यंत अनेक उदाहरणं दिली, दाखले दिले. आणि असं असून सुद्धा तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवणार नसाल तर तुमच्या कपाळी जन्ममृत्यूचे फेरे घेणं हेच आहे. म्हणून समर्थाने म्हटलंय की म्हणून मिथ्या आत्मज्ञान, जो आत्मज्ञानाला मिथ्या म्हणतो त्याचं पतन निश्चित होतं. पतन याचा अर्थ तो या भूतलावर इथेच राहणार आहे.
त्याची प्रगती होणार नाही. इथे जन्म मरणाचे फेरे सुखदुःखामध्ये गोरफटून राहील. प्रज्ञेरहित जे जन तयासी हे कळेना. समर्थ म्हणतात अर्थातच जे प्रज्ञेरहित आहेत, ज्यांना हे आत्मज्ञान जे आहे ते न जाणणारे जे आहेत किंवा त्यांच्या वाटेला ते जातच नाहीत, गेले तरी ते जाणून घेत नाहीत, अर्धवट सोडून घेतात, आळस करतात, वाटेल ते करतात, ते असे लोक असेच राहायचे. ओवी क्रमांक 40. जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुतीस मौन मुद्रा पडिली, जाणपणे न वचे वदिली स्वरूप स्थिती. आता समर्थ म्हणतायत येथे शेषाची प्रज्ञा मंदिरी. शेष म्हणजे काय? तेवढं सोडून उरलेलं, म्हणजे अज्ञानी सोडून अन्य लोक. अज्ञानी सोडून अन्य लोक म्हणजे ज्ञानी लोक. ज्ञानी लोकांनी काय केलं? त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला आहे, तरी सुद्धा त्यांची प्रज्ञा मंदावली. प्रखर ज्ञान त्यांना प्राप्त होतं. स्वस्वरूपावस्था प्राप्त झाली की प्रखर ज्ञान प्राप्त होतं. दर्शन झाले की प्रखर ज्ञान प्राप्त होतं. तुम्हाला 2 ओळींमधला अर्थ जाणायला लागतो. अतिशय सूक्ष्म तलर बुद्धी होते, तीक्ष्ण, आणि तुम्हाला जे जे अर्थ आतापर्यंत जाणवत नव्हते असे अर्थ जाणवायला लागतात. आणि म्हणून सद्गुरूला मोठं महत्व आहे. तुम्हाला सर्वसाधारणपणे एखादा ग्रंथ वाचून जे काही अर्थ कळेल त्या अर्थाच्या पलीकडे अर्थातीत असा सद्गुरू तुम्हाला अर्थ सांगतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की असे ज्ञानी लोक ज्यांना साक्षात्कार झालेले आहेत ते सुद्धा या आत्मपरब्रह्माचं वर्णन करताना त्यांची बुद्धी मंद झाली, बुद्धी चालेनाशी झाली. श्रुतीचं मौन मुद्द्या पडले. श्रुती तर मौन झाल्या. श्रुतीने सांगून टाकलं हे असंच. इथे जे जे आहे ते म्हणजे परमात्मा नाही, विषय समाप्त. जाणपणे न वचे वदिली स्वस्वरूप स्थिती. साक्षात्काराचं वर्णन करू शकत नाहीत. आणि त्यामुळे स्वाभाविकच आपल्याला कळत नाही नेमकं काय, कुठे जावं, काय जावं. या भूतलावर जगामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. आता तर त्या डबीवर सगळंच आहे, त्या मोबाईलवर सगळंच आहे. एक फक्त तुम्हाला बटन कसं टाकायचं माहीत असायला पाहिजे, जाऊ शकता तुम्ही. तसं नाहीये इथे. म्हणून आपल्याला स्वस्वरूप प्राप्त करणं याला पर्याय नाहीये. स्वस्वरूप स्थिती तेवढा एकच उपाय आहे त्याला. ओवी क्रमांक 39. आपण असं नमुजे बरवे, म्हणून या मिथ्या कसे करावे, ना तरी सुदृढ धरावे सद्गुरु मुखे. आणि म्हणून समर्थ अशा लोकांना सांगतायत की तुम्हाला समजत नाही याचा अर्थ आत्मज्ञान आणि परमात्मा नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर सद्गुरूला शरण जा, सद्गुरूच्या मुखाने ते जाणून घ्या. पण आपल्याला कळत नाही, आपल्याला दर्शन होत नाही म्हणजे असं काही नाहीच आहे असं काही म्हणायचं नाहीये. आपण नेहमी म्हणतो की एखाद्याला गणित येत नाही याचा अर्थ गणित नाही अशातला भाग नाही, बाकीच्यांना येतं ना. तुला पाहिजे शिकून घे, आणि जर शिकता येत नसेल तर सोडून दे तो विषय, पण त्याला मिथ्या म्हणू नको. ओवी क्रमांक 42. मिथ्या ते जी सत्य झाले, सत्य असून मिथ्य केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. हे जे आत्मज्ञान न जाणणारे लोक आहेत, न कळणारे लोक आहेत, त्यांच्या बाबतीत काय झालं ते समर्थ या ओवीत सांगतायत की मिथ्यातेचे सत्य झाले. समोर जे जड सूक्ष्म दिसतं, जाणवतं ते सत्य असं ते मानतात. कारण प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं ना. जड वस्तू जगत भौतिक आपण अनुभवतो, आपण उपभोग घेतो, त्याचा हवेचा आपण उपयोग करतो. त्यामुळे ते जरी मिथ्या असतं आत्मज्ञानाच्या प्रमाणे तरी सुद्धा ते सत्य झालेलं आहे. आणि सत्य असूनही मिथ्य केले. आत्मपरब्रह्म सूक्ष्माती सूक्ष्म आहे, ते अरूप अदृश्य निराकार आहे, आपल्याला ते दिसत नाही, त्यामुळे ते मिथ्या आहे असं आपण म्हणतो सरळ. आणि बरोबर वस्तुस्थिती मात्र उलटी आहे. आणि यामुळे हे लोक संदेहामध्ये बुडाले, त्यांना शंका निर्माण झाली. कारण मनाचा कदरूपणा आहे, मनाचा मोठेपणा नाहीये. ज्या अर्थी थोर मोठे लोक आपल्याला सांगतायत त्या अर्थी तिथे काहीतरी असायला पाहिजे. आपल्याला कळत नाही, आपल्या बुद्धीची झेप नाहीये तिथपर्यंत, त्याला काय करणार. असो, इतर लोक सांगतायत मान राखावा, आपण शांत व्हावं. नाही, ते म्हणतात नाही आम्हाला दिसतंय तेच सत्य आहे. आणि शंकराचार्यांचे सारखे सांगून गेलेत ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे सत्य हीच गोष्ट आहे, पण ते जाणून घेत नाहीत हे लोक. आणि त्यामुळे मनामध्ये त्यांच्या कायम संशय निर्माण असतो की हा परमात्मा खरंच आहे की नाही. ओवी क्रमांक 43. मनास कल्पायासी सवे, मने कल्पिले ते नव्हे, तेही गुणे संदेह दावे, मी पडाची पंथे. या लोकांच्या बाबतीत काय होतं बघा, समर्थ सांगतात स्वाभाविकपणे की ते मनामध्ये कल्पना करत असतात की काय हा देव म्हणजे काय आहे, नक्की काय आहे.
आणि या देवाबद्दल ते मनामध्ये कल्पना करत असल्यामुळे त्या कल्पना कधी सत्य होत नाहीत. त्याने किती आयास प्रयास केले, काही केलं तरी त्यांना ते साक्षात्कार होणं शक्य नाही, कारण ते मनाच्या अधीन आहेत. मनाच्या कल्पना करतात त्याप्रमाणे ते वागायला जातात. मनामध्ये त्यांच्या येतं की आपल्याला अशा प्रकारे सुस्थिती असावी. मग देवाला नवस सायस बोलायचे, 50% पॉसिबिलिटी असते, 50% नसते. नाही मिळालं देव नाहीच आहे, कारण त्यांचा अहंकार दुखावला जातो. मी एवढा बुद्धिवान आणि परमेश्वराबद्दल मी अशा कल्पना केल्या. अरे मी चंद्रावर जाऊन आलो, चंद्रावर जाण्याची मी कल्पना केली. चलो चंद्रावर स्वारी करूया, ते गाणं आहे ना, ते काल्पनिक गाणं आहे, पण ते प्रत्यक्षात उतरलो. का उतरलं? चंद्र समोर आहे, दिसतोय. आजही मंगळावर यान पोचलाय. अनेक ग्रह पादापर्यंत होऊ शकतील, पण ते प्रत्यक्ष दिसतंय समोर. आणि त्यामुळे परमेश्वराची मी आता कल्पना करतो आणि मला तो प्राप्त होत नाही. अहंकार दुखावला जातो त्याचा. आणि हा जो अहंकार दुखावणं जे आहे त्याचा जबरदस्त त्याला धक्का बसतो आणि त्याने मीपणा उदयाला येतो. आणि या मीपणामुळे काय होतं त्यासाठी समर्थ आपल्याला आता अनेक ओव्या पुढे सांगणार आहेत. ओवी क्रमांक 44. तरी तो पछची मोडावा, मग परमात्मा सोडावा, समूळ संदैव तोडावा, साधूचे संगती. समर्थ म्हणतात मीपणा अहंकार आणून देऊ नको बाबा, नको करू असं. कारण हा मीपणा जो अहंकार आहे तो अतिशय सगळ्यात घातक आहे तुमच्या आयुष्याला. अतिशय घातक आहे मीपणा आणि अहंकार. ज्यांच्यामध्ये मीपणा आणि अहंकार आहे ते सगळे तुम्हाला सदा बेचैन, अतृप्त, असमाधानी, राखुंडे स्वभावाचे दिसतील. त्यांचं कोणाशी पटत नाही, कारण अहंकार फार वाईट आहे. अगदी हा शेवटचा रिपू आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया हे 6 सोडून अहंकार शेवटचा फार मोठा रिपू आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात? तरी तो पथची मोडावा. हा अहंकाराचा मार्ग धरू नको. काय कर? मग परमात्मा जोडावा, समूळ देव साधूचे संगती. साधू संतांची संगती कर, सद्गुरूला शरण जा आणि समूळ तुझा संदेह ते नाहीसे करतील. ते तुला मार्ग दाखवतील, त्या मार्गाने जा. हा अहंकार सोडून दे. पण असं होत नाही. का? त्याचं कारण समर्थ 45व्या ओवीमध्ये सांगतायत. मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना, मी पण सोडिता सुटेना काही केल्या. हा जो अहंकार आहे हा शस्त्राने कापून नष्ट करता येत नाही, तो फोडता येत नाही, नाहीसा करता येत नाही, सुटता सुटत नाही. गोचडीसारखा चिकटून बसतो आपल्याला. आणि जितका आपण अहंकारापासून दूर राहायचा प्रयत्न करू तितके तुम्ही अहंकाराला आणखी चिकटत जाता. हा अहंकार फार मोठा वाईट आहे. आणि म्हणून सत्संगाला फार महत्व आहे, सद्गुरूला फार महत्व आहे. आता समर्थ मीपणाबद्दल, अहंकाराबद्दल आपल्याला काही ओव्या सांगतायत. ओवी क्रमांक 46. मीपणे वस्तू नाकळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची. मीपणामुळे तुम्हाला वस्तुस्थिती कधी जाणता येत नाही. समोर काय आहे यापेक्षा मला काय वाटतं हे अहंकार तुम्हाला आज सांगतो. तुम्ही म्हणता ते तसंच आहे. लोकांनी किती समजावलं तरी तुम्हाला ते पटत नाही. एखादा प्रसंग घडला, त्याच्यामुळे काही घडलं, तुम्ही नाही, तुमच्या मताप्रमाणेच तुम्ही ते करायला बघता. मीपणे भक्ती मावळे. अहंकारामुळे भक्ती काय आहे? काहीच नाही. कोण देव लागून गेला माझ्या पुढे? मी असं म्हणतो, तसं म्हणतो, पुरोहितांनी सांगितलं, ह्यानी सांगितलं, त्याने सांगितलं, सद्गुरू म्हणाला, त्याला काय कळतंय? अहंकार, बाकी काही नाही. मीपणे शक्तीकडे वैराग्याची. या लोकांना वैराग्य साध्य होणं शक्य नाहीये. ओवी क्रमांक 47. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळी उडे, यश कीर्ती प्रताप. यश कीर्ती आणि प्रताप हे सगळे अहंकारामुळे नष्ट होऊन जातात. प्रपंचामध्ये अहंकारी जर एखादा कुटुंबामध्ये जो व्यक्ती असेल त्याच्यामुळे सगळे हतबल होतात. आणि जर त्याच्या अंकित राहून ते वागायला लागले तर भांडणे, कलह, वाद रोजचे ठरलेले आहेत. संसार मोडकळीला लागतो, आनंदाने संसार होत नाही. मीपणे परमार्थ बुडे. परमार्थ तर बुडूनच जातो. पण जे दिसत नाही, अदृश्य निराकार आहे, त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार अहंकारापुढे? मीपणे सकळी उडे, यश कीर्ती प्रताप. यश सुद्धा तुम्हाला कुठे मिळू शकत नाही, कारण तुमचा अहंकार आडवा येतो. सगळ्यांना सारून तुम्हाला पुढे जायचं असतं, प्रत्येकाला जायचं असतं. संसारात काय आणि समाजात काय तडजोड करावीच लागते. कीर्ती, हळूहळू कीर्ती तुमची लोप पावते. लोक म्हणणारे फार अहंकार येतो माणूस, त्याला नको बोलवायला. आणि तुमचा जो पराक्रम आहे
त्याला सुद्धा खीळ बसते. हा अहंकार मोठा वाईट आहे. ओवी क्रमांक 48, मी पणे मित्री तुटे, मी पणे प्रीती आटे, मी पणे लगटे अभिमान अंगी. प्रीती आणि प्रेम आताच भक्तिबोधामृत मध्ये आपण पाहिलं प्रीती आणि प्रेम म्हणजे काय. त्याने मैत्री तुटून जाते, प्रीती आटून जाते. प्रेम टिकतं कारण ते स्वार्थी असतं आणि ते सुद्धा काही काळापुरतं असतं, ते भांडण तुटून जातं. मीपणा चिकटतो अंगाला आणि अभिमानी मनुष्य होतो. कवी क्रमांक 49, मीपणे विकल्प उठे, मीपणे कळ सुटे, मीपणे संमय फुटे ऐक्यतेचा. मीपणामुळे असंख्य शंका मनामध्ये निर्माण होतात. मला बरेच वेळा असं जावं लागतं कुठे कुठे आणि काही त्यांना गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. आणि मी जेव्हा समजावून सांगायला सुरुवात करतो 5-10 मिनिटांमध्ये मध्ये 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 मला ते थांबवत असतात. नाही, तुम्ही आता असं सांगितलं, ते असं का तसं का. शंका शांतपणे ऐकून घ्यायचं. त्याचं सांगून झाल्यानंतर आपल्या शंका विचाराव्या. इतका अभिमानापुढे पोच राहत नाही. हा अहंकाराचा अभिमान असतो. म्हणून मीपणे विकल्प उठे, शंका प्रचंड निर्माण होतात. कारण पूर्ण सत्य जाणून घ्यायचंच नसतं. अर्धवट ऐकायचं, शंका विचारायला सुरुवात. मीपणामुळे कलह वाचतो. कारण दुसऱ्या जागी ऐकायची इच्छाच नसते अहंकारी माणसाला. मीपणे संमय फुटे, दुही फूट भांडणं निर्माण होतात. दोन व्यक्तीमध्ये कलह निर्माण होतो कायम करता. ऐक्यता कधीही राहत नाही, कारण कोणाचं ऐकून घ्यायला अहंकार तयार नसतो. त्याचं तेच खरं असं त्याचं म्हणणं असतं. कवी क्रमांक 50, मी पण कोणाशीच नस आहे, ते भगवंताशी कैसे निस आहे, म्हणून मी पण सांडू न राहे त्याचे समाधानी. हो, मी पण कुणालाच सहन होत नाही. हो, तुम्ही जर प्रत्येकावर दादागिरी करायला लागलात आणि स्वतःची मतं जर तुम्ही त्यांच्यावर ठसवायला लागात जबरदस्तीने, तर कोणाला ते सहन होणं शक्य नाहीये. आणि समर्थ म्हणतात की तुमचे कुटुंबीय, तुमचा समाज, तुमच्या ओळखीचे पाळखीचे, या पृथ्वीवरचे लोक तुमचा जर अहंकार सहन करू शकत नसतील तर भगवंत कसा सहन करील. कारण भगवंताला सगळी लेकरं सारखी आहेत. भगवंताला भांडण तंटा नकोय, शांतता पाहिजे, ऐक्यता हवे, जिकडे तिकडे आनंदी वातावरण असायला हवंय. आणि म्हणून समर्थ सांगतायत की जोपर्यंत मीपणा आणि अहंकार याचा त्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की सत्संग करा. सद्गुरू तुम्हाला जे सांगतो ते समजून घ्या. तो सांगतो त्याप्रमाणे 4 पावलं टाका त्या मार्गावर. आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अहंकारामुळे तुमची जी मतं होती ती चूक होती. पण प्रत्यक्ष करा काहीतरी, तर तुम्हाला समाधान मिळेल. ओवी क्रमांक 51, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे कोणा प्रकारे. अशा प्रकारे अहंकार आणि अभिमान याच्या भरपूर माहिती दिल्यानंतर समर्थ थोडेसे थांबले असावेत. तेवढ्याच श्रोत्यांनी समोरून एक प्रश्न विचारला की समर्थ, मीपणाचा त्याग कसा करावा आणि मीपणाचा त्याग केल्यानंतर ब्रह्म कसं आपल्याला अनुभवायला मिळेल, याचं आम्हाला सगळं आता समाधान करा आमचं, आम्हाला याबद्दल माहिती सांगा. ओवी क्रमांक 52, मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. समर्थांनी थोडक्यात सांगितलं इथे, पुढे ते सांगतील, पण सुरुवातीला अगदी त्रोटक सांगितलं. काय त्रोटक सांगितलं? मीपणा ज्ञानाने घालवा. ज्ञानाने तुम्ही जर मीपणा आणि अहंकार घालवायचं ठरवलं आणि जर तुम्ही डोळसवृत्तीने समाजामध्ये किंवा स्वतःच्या कुटुंबामध्ये आजूबाजूला डोळे उघडे ठेवलेत तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं ज्ञान अत्यंत अपुरं आहे. तुमच्यापेक्षा कितीतरी ज्ञानी लोक आहेत. शेरात 1.25 शेर जगामध्ये नेहमी असतो, हे तुम्हाला कळेल तुम्ही जरा खालच्या पायरीवर उभं राहून वरच्या पायरीकडे पाहिलं तर. म्हणून ज्ञानी व्हा. ज्ञानी व्हा याचा अर्थच आहे इतरांचं ज्ञान तुम्हाला कळेल. आपल्यापेक्षा कितीतरी पण जास्त चांगलं ज्ञानी लोक या भूतलावर उपलब्ध आहेत. आपण शाणे नाहीयेत तेवढे, आपल्यापेक्षा कितीतरी चांगलं लोकांना कळतं. म्हणून ज्ञानाने अहंकार तुमचा दूर होईल, एरवी नाही होणार. ब्रह्म होणे अनुभवावे. मग याच्या आधी 38 ओव्यांपर्यंत सांगितलं ते स्वस्वरूपावस्था प्राप्त करायचे. स्वतः परब्रह्म आपण आहोत औषध त्याचा ही जाण करायची आणि त्यानेच तुम्हाला आत्मानुभूती प्राप्त होईल आणि तुम्हाला दर्शन होईल. समाधान ते पावावे निसंगपणे. संग सोडा समर्थ म्हणतायत. कुठलाही संग्रह करू नका. कुटुंबात समाजात राहून आपण न राहिल्यासारखं असायला पाहिजे. भौतिक वस्तू जगत वापरायचं पण त्याचा कुठेही संग करायचा नाही, संग्रह करायचा नाही. आणि विचार फक्त तेवढ्या पुरते, कर्मयोगा पुरतेच विचार करायचे. बाकी आपण
निर्विचारी समाधी प्राप्त झाली पाहिजे, तिथून निर्विकारी समाधी प्राप्त होते, तिथे दर्शन घडतं. एका ओवीत फक्त त्यांनी त्रोटक उत्तर दिलंय साधकांच्या प्रश्नाचं. ओवी क्रमांक 53. आणि एक समाधान मीपणे विण साधन करू जाणे तोची धन्य समाधाने. समाधानाचे रहस्य काय आहे? समर्थ म्हणतात की आणि एक समाधान मीपणे विण साधन. जरी आपल्याला साक्षात्कार झाला तरी सुद्धा साधना उपासना सोडायच्या नाहीत, कधी सद्गुरूला सोडायचं नाही. जरी तुम्ही दार्शनिक झालात तरी सुद्धा सद्गुरू आहे शेवटी, त्याचा आदर राखायचा, त्याच्याबद्दल त्याला शरण जायचं नेहमी, त्याचे विचार ऐकायचे, त्याच्या सन्निध राहायचं. हे फार मोठं समाधान देईन तुम्हाला. मी नेहमी उदाहरण देतो की मराठी शाळेतनं आपण मराठी म्हणजे पहिल्या 7 इयत्ता शिकतो, बाहेर पडतो आणि तिथे शिकवणारे जे कोणी आपले गुरुजी असतात, आपण 3-3 डिग्र्या मिळवतो, कोणी सायंटिस्ट होतात, फार मोठा ज्ञानी होतात. पण म्हणून ते पहिल्या 7 इयत्तांपर्यंत ज्या शिक्षकांकडून आपण शिक्षण घेतलं त्यांचा आदर ठेवायचा. ते दिसले तर त्यांच्या पाया पडायचं. त्याच्या कितीतरी पण तुम्ही ज्ञानी झालेला असता, पण तो अहंकार बाळगायचा नाही. तिथे तुम्हाला खरं समाधान काय असतं ते कळेल. ओवी क्रमांक 54. मी तो ब्रह्मजी झालो स्वतः, साधन कोण करेला आता, ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे. आता काय करावं? मी झालो साक्षात्कारी, आता काय करायचे? साधना उपासना द्या सोडून. मी प्रत्यक्ष ब्रह्माचा अंशय मला कळलं, मी प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप झालेला आहे. आता साधना उपासना काय करायचे? बाबा रे समर्थ म्हणतायत तू अजून देही आहेस ना. त्याचं काय? अजून देह आहे, देह सुटला नाहीये तुझा. या भूतलावर अजून जीवन जगतोयस. त्या जीवनाचं आयुष्यात केव्हा रूपांतर होईल, पुन्हा तुझा पाय केव्हा घसरेल हे सांगता येत नाही. स्वस्वरूपावस्था प्राप्त झाली, आत्मब्रह्मावस्था प्राप्त झाली, दार्शनिक झालात म्हणून हात टेकले नाहीत, पोचले नाहीत. त्या साधना उपासना सुरू ठेवायच्या, त्याच्यामुळे ते सुरू राहील. आता उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे गायक मंडळी गाणं गातात, भरपूर शिकतात, मेहनत घेतात, रियाज करतात आणि सादरीकरण करायला लागल्यावर श्रोत्यांमधून वाहवा मिळायला लागते, प्रसिद्धी मिळते आणि एक उत्तम नावाजलेला गायक म्हणून त्याचं नाव होतं सगळीकडे. आणि आता जर ते म्हणतील अरे मी गायक झालो, आता रियाज काय करायचा? नाही बाबा, रियाज पाहिजे. जरी तू जनसामान्यामध्ये अतिशय सुप्रसिद्ध गायक म्हणून असलास तरी दररोज पहाटे उठून तो घसा घासायला पाहिजे, रियाज करायला पाहिजे, तर ते गाणं टिकेल, तर तुझी ती यशोकीर्ती पराक्रम टिकेल. नाही तर सगळं नष्ट होऊन जाईल. असं करून चालत नाही. जरी स्वरूपावस्था प्राप्त झाली, दार्शनिक झालात तरी सुद्धा मनामध्ये कसाही असं कल्पना करून घ्यायची नाही की मी माझे हात पोचले, आता काय करायचे साधना उपासना. नाही, शेवटपर्यंत चालू ठेवायचे. कारण हा भूलोक सोडून आपल्याला तिथे जायचा योगधामी, तिथे टिकावं लागतं. तिथे जरा जरी कसूर झाला तिथे माफी नाहीये कुठल्याही प्रकारची. ओवी क्रमांक 55. ब्रह्मी कल्पना तस आहे त्याची तेथे उभी राहे, तयशी शोधून पाहे तोची साधू. ब्रह्माबद्दल एकता आपल्याला आत्मस्वरूपावस्था प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये आपण जरी स्थिर झालो तरी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या कल्पना तर्क स्वतःबद्दल मनामध्ये करून घ्यायचे नाहीत. यात मगाशी सांगितलं तेच आहे इथे की मी आता आत्मपरब्रह्मी झालो स्वतः, ही कल्पना आहे. अजूनही तुम्ही देहामध्ये आहात, या भूतलावर जीवन जगताय, इथे अजून आयुष्य शिल्लक आहे, इथे आजूबाजूला समाज आहे, कुटुंब आहे, भौतिक आहे, लोभ प्रलोभन आहेत. तेव्हा स्वतःला असं समजायचं नाही, कल्पना करायच्या नाही की मी शेवटपर्यंत पोहोचलो. नाही, असा जो करत नाही तो खरा साधू असतो. तो साधू काय म्हणतो? नाही बाबा, मी कोणी नेहमी नगण्य आहे, परमात्म्याने मला थोडंसं दर्शन दिलंय, त्याची मला ओढ लागली, गोडी लागली, मी त्याच्या चरणी जाऊन बसू शकतो, ही त्याची मेहरबानी आहे, माझं कर्तृत्व काही नाहीये, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अशी जर भावना ठेवली, कल्पना करी, तो खरा साधू असतो. समर्थ म्हणतायत एखाद्या मोठ्या गवयाला जेव्हा कोणी म्हणतात किंवा तुमच्या स्वर्गीय गाणं तुमचं असा भूतलावर आता कोणी नाही, तो म्हणतो बाबा रे हे काहीच नाही, माझ्यापेक्षा कितीतरी गवई त्या स्वर्गामध्ये आहेत, मी तर किंचित पतन झालेला गवई आहे त्यांच्यातनं. इतकी लीनता पाहिजे, तिथे तो खरा साधू असतो, तिथे खरं समाधान असतं. ओवी क्रमांक 56. निर्विकल्प असे कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे, मी पण असे त्यागावे येणे रीती.
समर्थ म्हणजे निर्विकल्प असे कल्पावे, म्हणजे कल्पिते आपण न व्हावे. तुम्ही जर कल्पना करणं जर सोडून दिलं तर मी देह आहे ही देहबुद्धी तुमची नष्ट होईल. बघा समर्थ काय सांगतात, मी देह नसून आत्मा आहे हे जर एकदा पक्क तुम्ही जाणलं आणि तुम्ही मी देह आहे या कल्पनेच्या पलीकडे एकदा निघून गेलात की तुम्हाला देहबुद्धी राहणार नाही. कारण देह ही कल्पनाच तुमच्यामधून नष्ट झाली. इतका कल्पनेचा त्याग करायचा आहे आत्यंतिक टोकाला. कल्पना किती टोकाला गेली पाहिजे की मी देह नाहीच आहे, मी अंशात्माच आहे. तिथे देहबुद्धी नष्ट होईल आणि मग देहबुद्धी नष्ट झाली की भौतिकाचं भय करायचं कारणच नाही. तुम्ही भौतिकामधून निरीच्छ होऊन जाल पूर्णपणे. कुठलाही संग्रह ठेवणार नाही. आत्मपरब्रह्माच्या सेवेशिवाय तुम्ही अन्य काहीही करणार नाही. कारण देहबुद्धीची सुद्धा कल्पनेचा तुम्ही त्याग केलाय. कल्पना न करण्याचं इतकं टोक गाठलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला अमेरिकेच्या रामस्वामींचं उदाहरण दिलं होतं. तिथे असे भगवे कपडे वगैरे पांढरे कपडे घालून हिंडायचे. पहिल्या लोक चेष्टा करायचे आणि त्यांना दगड मारायचे आणि ते हसायचे. त्यांना कोणीतरी विचारलं होतं, मला दगड मारतायत लोक, तुम्ही हसताय काय? ते म्हणाले, अहो माझ्या राम नावाचा जो आहे कोणी त्याच्या देहाला दगड मारतायत, मला काय त्याचं. इतकी कल्पनेचे टोक झालेले आहे की मी देह नाहीच आहे. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओवी क्रमांक 57. या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोने, दक्ष आणि समाधानी त्याची जाणे. योगी आणि संन्यासी याची व्याख्या मी अनेक वेळा तुम्हाला सांगितली की संन्यासी काय म्हणतो, माझ्याकडे काहीही नसून त्याच्याकडे सगळं असतं. तो काही करत नसून सगळं करतो. आणि योगी सगळं करून न केल्यासारखा असतो. ते समर्थ इथे सांगतात, काहीच नसावे असं नाही. आपण काहीही करत नाही या भावनेने सगळं करावं. म्हणजे काय होतं, काहीच न करता सगळं काही होऊन गेलेलं असतं आणि त्याचं समाधान मिळतं. मीपणा येत नाही मी केलं म्हणून. सगळं काही तोच करतो पण तो काही न केल्यासारखा वागतो. संन्यासी आणि योगी यामध्ये थोडासाच फरक आहे. संन्यासी म्हणतो नाही बाबा मी काही केलेलं नाही, करतो तोच. योगी सगळं करतो आणि म्हणतो मी काही केलं नाही. फक्त सांगण्याचा फरक आहे. ते समर्थ इथे सांगतायत, इतक्या टोकाला तुम्ही जर गेलात तर तुमच्यामध्ये अहंकार कधी निर्माण होणार नाही. कुठल्या कल्पना वेड्यावाकड्या भौतिकाच्या निर्माण होणार नाहीत. निसंग आयुष्य मोठ्या आनंदात जगाल. ओवी क्रमांक 58. जयासी आपण कल्पावे त्याची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्य आले. आपण आत्मपरब्रह्माचा अंश आहोत तर मग कल्पना कशाला करायची मी काय आहे. मग सहज किती सरळ सोपं समर्थ सांगतायत की तुम्ही अंशात्मा आहात. अंतःकरणामध्ये जे काही चाललंय टिकटिक ते तुम्ही आहात. तुम्ही अंशात्मा आहात. मग आणखी कल्पना काय करायची मी कोण आहे. मी ब्रह्माचा अंशही कल्पना करायचा प्रश्न काय येतो, तुम्ही स्वतः आहातच. सांगायचा प्रश्न येतो कुठे. बाळू जर बाळू आहे तर बाळूला कल्पना काय करायची की मी बाळू आहे म्हणून तो आहेच. तसं अंशात्मा आपण आहोत इतका दृढ तुम्हाला एकदा भाव आला की त्या भावनेमध्ये कल्पना करणं बंद होऊन जातो. ओवी क्रमांक 59. कधी होऊन चळू नये करावे साधन उपाय, तरीच सापडे शोये अलिप्तपणाचे. आत्मस्वरूप असूनही जसं काय आपल्याला आत्मस्वरूपावस्था अजून प्राप्त व्हायची आहे, अशा स्थितीला उभं राहून तुम्ही जर साधना उपासना चालू ठेवल्यात तर तुमच्यामध्ये अलिप्तपणा साक्षीत अंगी आपोआप बांधलं जाईल. बघा समर्थ काय सांगतायत, जरी तुम्हाला आत्मस्वरूपावस्था प्राप्त झाली, तुम्ही दार्शनिक झालेत आहात, तरी सुद्धा तुमची साधना उपासना अशी काही चालू पाहिजे की आज प्रथमच आपण करायला बसलोय आणि आपल्याला आत्मस्वरूपावस्था प्राप्त करायचे. इतक्या पहिल्या पायरीवर बसून साधना उपासना तुम्ही जर करत असाल तर तुमच्या अंगामध्ये साक्षी आणि वैराग्य आपोआप बाणेल. आपोआप बाणेल. यासाठी साधना उपासनेला फार महत्व आहे. आपण साक्षात्कारित आहोत या पायरीवर बसून तुम्ही साधना उपासना करायची नाहीये. आपण एक साधे मुमुक्ष आहोत, अजून साधक सुद्धा झालेले नाही
अशा दृष्टीने साधना उपासना करायचे, तिथे तुम्हाला अलिप्तता आणि साक्षीत्व साध्य होईल. ओवी क्रमांक 60. राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता, साध्यचे होऊन तत्वता साधन करावे. राजा सिंहासनी बसलेला असला की संपूर्ण राज्यकारभाराचं यंत्रणा जी आहे ते आपोआप फिरते. राजाला ती फिरवावी लागत नाही, आपोआप चालतं सगळं. त्याच्या अस्तित्वाने राज्य चालतं. तसं याप्रमाणे तुम्हाला आत्मस्वरूपावस्था प्राप्त झाली, तुम्ही साक्षात्कारित झालात आणि त्यावेळेला तुम्ही साधना उपासना अशा प्रकारे जर करत राहिलात की आपल्याला बरीच मजल अजून गाठायचे, तर तुमचे जे साक्षात्कारित्व आहे, तुमचं जे दार्शनिकत्व आहे ते अबाधित राहतं. दार्शनिक असून दार्शनिक नसल्यासारखी साधना उपासना करायचे, साक्षात्कारित असून साक्षात्कारित नसल्यासारखी साधना उपासना करायचे. तिथे तुमची साधना उपासना शेवटपर्यंत टिकून राहील. ओवी क्रमांक 61. साधना आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करुनी करता सहजचे झाला बघा. आता समर्थ एक वेगळंच फार छान सांगतायत. साधना उपासना कोणाच्या माध्यमातून केली जाते? देहाच्या माध्यमातून. आपण देहातीत आहोत, आपण तर आत्मस्वरूप आहोत, आपण आत्मा परमात्मा औषात्मा आहोत. पण साधना उपासना देह करतोय, मी करत नाहीये. साधना उपासना करण्यामध्ये सुद्धा अकर्ता भाव येतो, साक्षीत्व येतं. साधना उपासना स्वतःच करत असताना स्वतःच्या साधना उपासनेसाठी आपल्याला साक्षीत्व भाव येतं की देह साधना उपासना करतोय, मी देह नाहीये, मी औषात्मा आहे, तो करतोय तिकडे. तुम्ही स्वतःच्या साधने उपासनेकडे साक्षीत्वाने पाहता, त्रयस्थ वृत्तीने. इतकी त्रयस्थता येते, सहज एका बाजूला साधना उपासना सुरू राहते. तुम्हाला त्यासाठी काही करावं लागत नाही आणि अहंकाराचा प्रश्नच येत नाही. ओवी क्रमांक 62. देह आपण ऐसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैसा. देहभाव जर आपल्याला असेल तर साधना आणि उपासना आपण करतो, हा भाव आपल्याला सतत राहतो. पण देहातीत अवस्था आल्यानंतर त्या अवस्थेमध्ये तुम्ही जर साधना उपासना करत असाल तर देहभाव नसल्यामुळे साधना उपासना कोण करतो, कोण सोडणार, हा प्रश्नच निर्माण होत नाही. देह केव्हा साधना उपासना सोडेल? ज्या वेळेला आपण बंद करू तेव्हा. आपण म्हणजे कोण? आपण जीव सांगतो आज कंटाळा आला, बा झालं, जमायला झालं, काही नको पहाटे उठायला, झोप, कसं आसनं करतोस, जाऊ दे तो प्राणायाम वगैरे. आता तुम्ही आत्मस्वरूप झाले, जीवभाव गेलेला आहे, जीवात्मा झालेले आहात. मग अशा अवस्थेमध्ये एकदा चालू असलेली साधना उपासना देहाकडून सोड म्हणून सांगायला जीवभाव आहे कुठे आपल्याला? कोण सांगणार? सांगायलाच कोणी नाहीये. ते आपोआप यंत्रवत चालू राहील. इतक्या टोकाला समर्थ म्हणतात तुम्हाला जायला पाहिजे. थोडस क्लिष्ट वाटतं पण सोपं आहे. तुमचा देहभाव गेलेला आहे, तुम्ही स्वस्वरूपावस्था प्राप्त केलेली आहे, आत्मपद प्राप्त केलेलं आहे आणि तुम्ही देहामध्ये आहात, जीवन जगताय आणि त्या देहाला सवय लागून गेलेली आहे की साधना उपासना करायची रोज. त्याप्रमाणे त्याची साधना उपासना चालू आहे, नित्यकर्म म्हणून चालू आहे. एका बाजूला तुम्ही त्याला साक्षी राहिले तर आता याला साधना उपासना करू नको असं सांगायला अस्तित्व शिल्लक नाही तुमच्या देहाचं तुमच्याकडे. तुम्ही देहातील अवस्था प्राप्त केले, त्याला सांगणार कोण? त्यामुळे तुमची साधना उपासना आपोआप सुरू राहील, ती कधी बंद होणार नाही. ओवी क्रमांक 63. ना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संग, देहेची असोनी विधेय स्थिती ऐसे. एक प्रतीक्षित क्रिया म्हणून साधना उपासना तुमच्या चालू राहतील. समर्थ म्हणताय तुम्ही साधना उपासना करताय याचंही भान तुम्हाला राहणार नाही. एका बाजूला आपोआप होईल. ती क्रिया प्रतीक्षित क्रिया असेल, आपोआप काही करावं लागणार नाही. एक यांत्रिक अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. इतकी तुमचा देहभाव नष्ट होऊन जातो त्या साक्षात्कारामध्ये. कवी क्रमांक 64. साधने विण ब्रह्म होता, लागोपाये देह ममता, आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे. साधने विण ब्रह्म होता, लागोपाये देह ममता. तुम्हाला जर आत्मभाव आलेला नसला आणि अशा वेळेला तुम्ही जर साधना उपासना करत असता ज्यावेळी, त्यावेळेला देहाबद्दल ममता निर्माण होते. देह थकलाय आज,
खूप कर्मयोग केलाय, झोपलाय शांतपणे, पहाटे नको उठायला, ह्या देहाची ममता तुम्हाला त्यावेळेला असते. आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे, त्यावेळेला आळस अंगामध्ये येतो आणि ब्रह्मज्ञानाला तुम्ही पारखे होता. का तर तुम्ही त्या वेळेला, ज्या वेळेला साधने विण ब्रह्म होता, तुम्ही याला ब्रह्मावस्था प्राप्त झालेली नाहीये, त्यावेळेच्या अवस्थेचं समर्थ सांगतायत की एक वेळ अशी होती तुमच्यामध्ये की ती ब्रह्मावस्था प्राप्त झालेली नाहीये, तुम्ही साधना उपासना करत होता. त्यावेळेला तुम्हाला देहाची ममता वाटत होती. आज तुम्हाला ती वाटत नाहीये, कारण तुम्ही देहातीत अवस्थेमध्ये गेलेले आहात. देहाला गौणत्व आलेलं आहे. त्यावेळेला देहाला महत्व होतं, पण ब्रह्मावस्था प्राप्त झालेली नव्हती तुम्हाला. स्वाभाविक तुम्ही एखाद दिवशी असं म्हणत होता की काल रात्री जरा उशीर झालाय कामामुळे, देह झोपलाय, झोपू दे, नको उठायला, वाजू दे 4:30-5, नको उठायला, झोप जरा. ही देहाबद्दल ममता तुम्हाला होती. आज ही ममता तुम्ही पलीकडे निघून गेलेत, कारण तुम्ही आत्मस्वरूपावस्था प्राप्त केले. त्या देहाबद्दल तुम्हाला अशा प्रकारची ममता येणार नाही, कारण देहाचं साधना उपासना करणं हे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आहे. आज या अवस्थेला तुम्ही पोहोचलेत आहात. मागे अवस्था होती, त्या अवस्थेमध्ये तुम्ही बाहेर पडलेला आहात आणि म्हणून देह एका बाजूला, साधना उपासना आपोआप करतो. ओवी क्रमांक 65. परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे, अनर्गळता. स्वार्थी भौतिक जे व्यवहार असतात त्यामध्ये अनाचार आणि स्वैराचार व योगिक आचरण हे स्वाभाविक होतं. ध्यान मिसे निद्रा लागे, ध्यान सुटून जातं आणि निद्रा प्राप्त होते. डोळे मिटले की ध्यानाऐवजी झोप येते. ही अवस्था तुम्हाला होती. अनर्गळता, अयोगिक आचरण तुम्ही करत होता. आता त्यामधून तुम्ही बाहेर पडलेले आहात. परमार्थ मिसे अर्थ जागे. आता तुम्हाला परमार्थ प्राप्त झालाय, तुम्हाला सत्यार्थ जाणीव झालेली आहे आणि त्यामुळे ध्यान मिसे निद्रा लागे या तुमच्या ज्या अवस्था होत्या, जिथे स्वार्थ, भौतिक व्यवहार, अनाचार, स्वैराचार, अयोगिक आचरण हे सगळं तुमचं मागे पडलेलं आहे, कारण देहातीत अवस्थेमध्ये तुम्ही आलेले आहात. आता देहाला हे आता जे की मी सांगितलं ते करायला सवडच नाहीये. देहाला हे करावंसं वाटतच नाहीये, कारण त्या अवस्थेत तुम्ही पलीकडे निघून गेले ना, तुम्ही परमोच्च अवस्था प्राप्त केले. देह याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे योगिक आचरण करेल आपोआप. या गोष्टीमध्ये तुम्हाला लक्ष घालायची गरज लागत नाही. देह ते करतच नाही. देहाला ते करावंसच वाटत नाही, कारण मन तुम्हाला सामील झालेलं आहे अध्यात्मामध्ये. मन भौतिकामध्ये नाहीये. इतकी अवस्था येते. ओवी क्रमांक 66. निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे विवाद पडे, उपाधी मिसे येऊन जडे, अभिमान अंगी. निरूपणामध्ये चालू असताना मागाशी मी बोललो तसं तो निरूपणकार काय सांगतो त्याच्यामध्ये एखादा धागा पकडायचा आणि त्याचे वाभाडे काढायचे, मध्ये बोलायचं, त्याला व्यत्यय आणायचा आणि नको ते प्रश्न निर्माण करायचे. वाद विवाद तंटा याच्यामध्ये खूप उत्साह होता एकेकाळी. उपाधी मिसे येऊन जडे, साधना उपासना सुटली म्हणजे अभिमानाला ठेच लागत होती. अरे तू एवढा योगी आणि आज तू ध्यान नाही लावलं, आज काय झालं, आज ओंकार ऐकायला आला नाही आम्हाला पलीकडे, काय झालं? आपण साधना उपासना केली नाही, करणं हा अभिमानाचा मुद्दा होतो. नाही केली तर अभिमानाला ठेच लागते. अशी एक वेळ अवस्था तुमची होती. आज या अवस्थेमध्ये तुम्ही नाही आहात. समर्थ समजावून सांगतायत माघारी जायचं नाहीये अजिबात. आता मला स्ट्रोकचा त्रास झाला. मला अनेक जणांनी विचारलं, अहो तुम्ही एवढी साधना करताय, योग करताय वगैरे, तुम्हाला असं कसं झालं? आता काय करावं? मला अजिबात त्याचं वैषम्य वाटलं नाही. झालं ठीक आहे. पण जे काही मला जाणणारे लोक होते किंवा तुमच्यासारखे साधक, ते काय पटकन म्हणाले, तुम्ही रोज हे करता म्हणून तुम्ही 24 तासात क्युअर झालात, म्हणून तुम्हाला दवाखान्यातनं दुसऱ्या दिवशी घरी सोडलं. दोमध्ये फरक आहे किती बघा. माझ्या स्वतःचं आता घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. हेच या ओवीमध्ये सांगितलंय. तुम्ही एवढे साधना उपासना करणारे दररोज, तुम्हाला स्ट्रोकचा त्रास झाला, कमाल आहे. आणि याच्या उलट बोलणारे निघाले की हे तुम्ही करत होतात म्हणून तुम्ही 24 तासात दवाखान्यात बाहेर पडलात आणि घरी आलात,
आणि आता तुम्ही काय ड्रायव्हिंग करताय, घाटातून ड्रायव्हिंग करताय, कोकणात जाऊन आला, छान आहे. हा बोलण्यातला फरक आहे. हा फरक साक्षात्कारी झाल्यावर होतो, याच्या आधी हे नव्हतं. ओवी क्रमांक 67. तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेशे, म्हणे साधना पिसे काय करावे. संस्कृत श्लोकाचा एकदा आधार घेतलाय समर्थाने. किम करोमी क्व गच्छामी, किम गृह्णामी त्यजमी, किम आत्मना पूरितम सर्व महाकल्पना गुना यथा. महाप्रलयाला सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळेस सर्वत्र पाणीच पाणी होऊन जातं. त्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे ब्रह्म 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 आहे. सगळीकडे ब्रह्म आहे. जसं प्रलयाच्या वेळेला सगळीकडे पाणी होतं तशा ब्रह्मांडामध्ये सगळं ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्म आहे. मग अशा प्रकारे काय करू आणि काय सांडू असा प्रश्न निर्माण होतो. काय पकडू असा प्रश्न निर्माण होतो. साधना उपासना करू लागलं की स्वतःला तो श्रेष्ठ समजायला लागतो. ब्रह्म आहे, त्याला काय पकडायचं, सगळे तेच आहे, वेगळं ते काय आहे, मी स्वतः ब्रह्म आहे. श्रेष्ठत्व येतं माणसामध्ये. हे समर्थाने उदाहरण दिलंय. सगळीकडे पाणी, प्रलय झाला, सगळं पाणीच पाणी होऊन जातं. पाण्याशिवाय अन्य काही दिसत नाही तुम्हाला. तसं इथे सगळीकडे ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्म आहे. असं जर असेल तर साधना उपासना करायचे काय, कोणाला पकडायचं आहे. ते आहेच, मी आहेच ब्रह्म. आणि निराळी उपासना कशाला करायचंय, ब्रह्म प्राप्त कशाला करायचं, ते आहेच. हे श्रेष्ठत्व प्राप्त होतं. वचन आधारी लाविले जैसे शस्त्र फिरविले, स्वतः म्हणून घेतलेले जयापरी. याचा परिणाम समर्थाने सांगितलाय. एखादं शस्त्र असतं, ते वाटेल तसं फिरवलं तर स्वतःचा पाय तुटतो. स्वतःचा पाय तुटतो. शस्त्र आहे तुमचं, स्वतःच शस्त्र आहे, ते वाटेल तसं फिरून चालत नाही. तसं सगळीकडे ब्रह्म पसरलेलं आहे, मान्य आहे. तू स्वतः ब्रह्म आहेस, मान्य आहे. पण तू ब्रह्मावस्था प्राप्त करून त्याप्रमाणे आचरण करतोस का, तू तर भौतिकात रुतलायस. म्हणजे मी ब्रह्म आहे म्हणायचं आणि अयोगिक आचरण करायचं. गडकरीने एकच प्याल्यामध्ये लिहिलंय ना, आदल्या दिवशी दारू प्यायल्याची घाण ज्याच्या तोंडाला येते तो मला उपदेश करतोय, पण तो तुम्ही दारू सोडा. तशी अवस्था आहे. सगळं ब्रह्म पसरलंय, शास्त्र बरोबर आहे, पण त्या शास्त्राचा आधार घेऊन काहीच करायला नको. सगळं ब्रह्मच आहे, मग कशाला करायचं, कुणाला पकडायचं, कुणाला धरायचं, कुणाची उपासना करायची, कोण उपासना करणार, मी ब्रह्म आहे, अशी जर भावना करून घेतली तर त्याने तुम्हाला ब्रह्मस्वरूपा प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही चिखलात असलेल्या किड्यासारखे राहता. ब्रह्मामध्ये राहून तुम्ही भौतिक आचरण करत राहता. त्यासाठी करावं लागतं, ते प्राप्त करावं लागतं. नुसतं शास्त्र असून भागत नाही, ते अंतःकरणापर्यंत पोचावं लागतं. त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण व्हावं लागतं. ओवी क्रमांक 69. तैसा उपायाचा अपाय विपरीतपणे स्वहित जाये, साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध. जो उपाय आहे त्याचा अपाय म्हणून वापर केला जातो. अशा वेळेला जर आपल्याला ज्ञानाने माहिती झालंय की सगळे ब्रह्म ब्रह्म आहे, तर ते प्रत्यक्ष आपल्यामध्ये उतरलं पाहिजे, प्रत्यक्ष त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे. हाच योग्य मार्ग आहे. पण काय आपल्याला माहिती आहे सगळे ब्रह्म आहे, मग काय करायचं, आहेच आपण आहोत, चला आपलं रोजचं चालू राहू दे भौतिक उद्योग. इथे स्वहितापासून तुम्ही दूर राहता, स्वतःच्या पायावर तुम्ही धोंडा ओढून घेता आणि अमुक्तपणे इथे कायम मुक्काम टाकता. तुम्ही मुक्त होणं शक्य नाहीये. अहो, तुम्ही सागरात उडी टाकली म्हणजे पोहायला येईलच असं नाही. तुम्ही जर म्हणालात की अरे मासा कुठे पोहणं शिकतो, तर सागरात राहतो, आपोआप पोहतो. मग तुम्ही उडी टाकली, तुम्हाला पोहणं शिकावं लागतं. त्यासाठी सागरात उतरलात म्हणजे पोहणं आलं अशातला भाग नाहीये. मासा जन्मजात पोहतोय, तुम्हाला शिकावं लागतं. तसंच आहे, तुम्ही ब्रह्मामध्ये राहिलात म्हणजे तुम्हाला ब्रह्मपद प्राप्त झालं असं नाहीये. त्यासाठी साधना उपासना कराव्या लागतात. ओवी क्रमांक 70. साधना करिता न सिद्धपण हातीचे जाईल निघून, त्याने गुणे साधना करूच नावडे. आपण अगोदरच सिद्ध आहोत, आपण अगोदरच ब्रह्म आहोत, असा जर तुम्ही समज करून घेतलात तर तुमच्याकडे थोडंफार जे काही ते सुद्धा निघून जाईल असं समर्थ सांगतायत. हा अभिमान आणि अहंकार नको बाबा, हे अज्ञान आहे. हे ज्ञानामधलं अज्ञान आहे असं मला म्हणायचं आहे. ज्ञान आहे तुम्हाला, सगळे ब्रह्म पसरलेलं आहे, आपण ब्रह्माचाच अंश आहोत, ब्रह्म 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 आहे, हे ज्ञान आहे. पण मगाशी मी म्हटलं तसं की पाण्यामध्ये मासा असतो, तो आपाप पोहतो, आपण उडी मारावी, तुम्ही बुडाल.
ते जे पोहायचे शिक्षण आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. मासा मासा आहे, तुम्ही मानव आहात, तुम्हाला पोहायचे शिक्षण घ्यावं लागेल, पोहणं तुम्हाला शिकावं लागेल. तसं ब्रह्मामध्ये ते ब्रह्म प्रत्यक्ष प्राप्त कसं करायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. ब्रह्मामध्ये तुम्ही असून सुद्धा हा गैरसमज करून घेऊ नका असं समर्थांना सांगायचं आहे. ओवी क्रमांक 71, लोक म्हणती हा साधक हेची लज्जा वाटे एक, साधन करिता ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. आता बघा समर्थ काय म्हणतायत की साधना उपासना करणारा जो कोणी आहे तो साधक आहे, सिद्ध नाही अशी भीती वाटते. म्हणून बरेच जण साधना उपासना करतच नाहीत. अशी विचित्र अवस्था आहे. तू दररोज साधना उपासना करतोस, मग तू साधक आहेस, मग तू सिद्ध असला पाहिजेस. माझे मागे मी बरेच वेळा उदाहरण दिलंय, पण फार पूर्वी दिलंय, अलीकडच्या तुम्हाला माहिती नाहीये. ते नवीन नवीन ज्या वेळेला योग साधना शिकवायला सुरुवात केली आणि मी पतंजली योगसूत्र केसरीमध्ये दररोज लिहित होतो, त्यावेळेला एक 70 ओलांडलेले गृहस्थ तिथे क्लासच्या तिथे हजर झाले. ते आले आणि त्यावेळेला माझा क्लास सुरू होता. बाहेर शांतपणे बसून राहिले. क्लास संपला आणि त्यानंतर प्रवचन होतं, तर ते आले, बसले. मला वाटलं प्रवचनाला आले असतील. मी त्यांना म्हटलं बसा, एक 5 मिनिटात येतील साधक आणि 10 मिनिटांनी प्रवचन सुरू होईल. नाही म्हणाले, मी तुमच्याकडे वेगळ्या कारणास्तव आलोय. म्हटलं बोला, बसा. समोर आले आणि बसले आणि ते मला काय म्हणाले असतील, माझ्या मनात काय ओळखा, माझ्या मनात आता काय चाललंय ते ओळखा असं ते मला म्हणाले. म्हटलं मी कसं ओळखणार तुमच्या मनात काय झालं, तुम्ही कसले साधना शिकवता, तुम्हाला सिद्धी नाही प्राप्त. आता काय करावं, हा मोठा प्रश्न साधकांना पडतो. हा मोठा प्रश्न पडतो की साधना उपासना करणाऱ्याला सिद्धी प्राप्त आहे तसं गृहीत धरलं जातं आणि अडाणी लोक नसते प्रश्न येऊन विचारतात. आता याला काय करावं. एखादा सत्पुरुष असतो, त्याच्याकडे लोक जातात, हे आजही घडतं. तो फक्त सत्पुरुष आहे एवढी जाहिरात झाली पाहिजे, लाईनीत उभे राहून त्याच्याकडे जातात. खांद्यावर एक पोरगं असतं, ती जाते बाई पुढे, त्या सद्गुरू पुढे, त्याला समोर ठेवते आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवा. का, त्याला ताप आलाय म्हणजे तो जाईल. आता तो सत्पुरुष झाला तरी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा ताप कसा काय तो निवारण करणार. हे असे करणारे लोक आहेत. यासाठी ओवी आहे, तुम्ही साधना उपासना चालू ठेवा. तुम्हाला अनेक जण सिद्ध पुरुष म्हणून समजायला लागले तर त्यांना हात जोडून दूर करा. तुम्हाला लाज बाळगायचे कारण नाही, मला सिद्धी प्राप्त नाहीयेत, मी साधा साधक आहे सांगा. साधना सुरू ठेवा. सिद्धी प्राप्त होतील तेव्हा होतील, त्याचा उपयोग करायचा नाहीये, जनतेसाठी करायचा नाहीये, स्वतःसाठी करायचा नाहीये. त्याचा उपयोग आपोआप सिद्धी तुम्हाला प्रसाद देतात. तुमची पुढची पायरी गाठली जाते त्या सिद्धीमुळे आणि तीच तुम्हाला साक्षात्कारित करतात. या सिद्धी कोणासाठी नाहीयेत, फक्त तुमची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आहे. कोणी समोर बसला म्हणून तुम्हाला सिद्धी प्राप्त आहे, माझ्या मनात काय ओळखा, हा सगळा दांभिकपणा आहे. किंवा माझ्या डोक्यावर हात ठेवा, माझा रोग निघून जायला पाहिजे तरच तुम्ही सत्पुरुष. या लोकांना सांगा मी सत्पुरुष नाहीच आहे. म्हणून समर्थ सांगतायत की ब्रह्मादिक सुद्धा साधना करतात. म्हणून तिने मुद्दाम म्हटलंय साधना करते ब्रह्मादिक ठाऊके नाही. ब्रह्मादिक सुद्धा साधना करतात. तिथे आपण तो कोण, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. ओवी क्रमांक 72, आता असं हे अविद्या अभ्यास सारणी विद्या अभ्यासे पाहिजे अद्या पूर्ण ब्रह्म. समजा म्हणतात आता हे सगळं सांगणं असं की जी अविद्या आहे ती विद्येनेच दूर सारायचे, अभ्यास करायचा आहे आणि आदि अनादि जो आत्म परब्रह्म आहे त्याला साध्य करायचं आहे. तेव्हा तुम्ही जरी ब्रह्मामध्ये असलात, तुम्ही स्वतः ब्रह्माचा अंश असलात तरी सुद्धा ती विद्या तुम्हाला शिकायला पाहिजे. तुम्ही पाण्यामध्ये असलात तरी सुद्धा पोहायची विद्या शिकायला पाहिजे. आणि म्हणून साधना उपासना करायला आपल्याला सिद्धी प्राप्त नाहीत. लोक आपल्याला म्हणतील सिद्धी कशी नाही, मग तू अशा साधना करतो. त्याच्यापुढे हात जोडून नम्र व्हा. तुम्ही साधना उपासना सुरू ठेवा, अभ्यास सुरू ठेवा, त्यानेच अज्ञान दूर होईल. आणि ज्या वेळेला सिद्धी प्राप्त होतील त्या तुमच्या न कळत प्राप्त होतील. त्या तुमची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आहेत, इतरांच्या उपयोगासाठी नाहीये, तुमच्या स्वतःच्या उपयोगासाठी सुद्धा नाहीयेत. योगक्षेमम वहाम्यम याचा अर्थच हा आहे. तुम्ही जेव्हा प्रभूचं काम करता, तुमच्या ज्या अडचणी असतात
आर्थिक मानसिक सगळ्या ज्या कौटुंबिक सामाजिक ज्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणीचं निराकरण प्रभू करतो. कारण तुम्हाला प्रभू कार्य करायला सुलभ व्हावं लागतं, हा त्याच्या मागे हेतू आहे. तुम्हाला कुठलेही कटकट राहता कामा नये, सहज तुमच्या मधून प्रभू कार्य होत राहिलं पाहिजे. त्यासाठी सिद्धी प्रभू देत असतो. त्या सिद्धी आपोआप त्यांचं कार्य करतात, तुम्हाला प्रसाद देतात. तुमचं प्रभूचं काम निर्धोकपणे चालू राहतं, निर्विघ्नपणे चालू राहतं. तुम्हाला कुठले विवंचना राहत नाहीत. ओवी क्रमांक 73, अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. आता श्रोत्याने प्रश्न निर्माण केलाय की तुम्ही म्हणता अभ्यास करा, मग अभ्यास कशाचा करायचा असा प्रश्न समर्थांना विचारला गेलाय. म्हणून समर्थ म्हणतात आता परमार्थ म्हणजे काय ते तुम्हाला सांगायला पाहिजे. या समासाची सांगता करताना समर्थ म्हणतात ओवी क्रमांक 74, याचे उत्तर श्रुती असे दिलेले पुढील समासी निरोपले साधन असे परमार्थाच्या. याचं उत्तर मी आता तुम्हाला पुढील समासामध्ये सांगणार आहे. आणि आता जर पुढील समास आपण पुढल्या वेळेला पाहणार आहोत. हरिओम.